तर आज मला ताईचा ब्लाऊज शिवायचा आहे. तर मी काल अस्तर मागवलेलं नम्रताने आणि दर्शनने जाऊन अस्तर पण आणलं आणि आता ना फायनली मला आता हे कट करायचं आहे. तर सगळ्यात बेस्ट काम केलेलं आहे ते म्हणजे मी फार्मा कट करून ठेवलेला. पण ताईचा एक ब्लाऊज मी शिवला ना, तो मी 4 टक्सवाला शिवलेला, पण ताईने सांगितलं की तिला कटोरी ब्लाऊज पाहिजे. तर यासाठी फ्रंट पार्ट जो आहे तो ठेवला आणि त्यानंतर मी कटोरीचा जे मेजरमेंट असतं साईडचं ते सगळं करून घेतलं. नंतर मला आठवलं की माझ्याकडे 2 फार्मा आहेत, तर ते कटोरीसाठी मी यूज केले आणि कमी वेळेतच माझी पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. आता याला फटाफट मला फेअरमध्ये कट करायचं आहे. ते कट करून घेतलं आणि ताबडतोब मी शिवायला बसली, कारण मला दुपारी 3 वाजताचा क्लास आहे. तर जेवढं आता होईल ना तेवढं मी सगळं करून घेईन. ॲटलिस्ट माझी फक्त ना सगळे अस्तर आणि फॅब्रिक जे आहे ते जॉईंट पण करून घेतलं ना तरीसुद्धा माझं अर्धं काम होऊन जाणार. तर म्हणून मी त्याच गडबडीमध्ये शिवायला घेतलेलं आहे आणि मोटर आहे म्हणून सगळं फटाफट चाललेलं. तर आजचा हा ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहे. सो आता मी सगळे जॉईंट करून घेतले आणि त्याला फेअरमध्ये कट करून घेतलं. त्यानंतर जसं आहे तसं सगळं ठेवून दिलं, कारण मला आता 3 वाजता माझा क्लास आहे. तर 7 वाजता मी घरी येणार. तर येता येता म्हटलं की भाज्या वगैरे घेऊन येऊया. त्यासाठी निघायच्या आधी थोडं आता फ्रेश होते. सो असा माझा आजचा हा मिनी ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून सांगा.